रात्रभर वटवाघुळासारखे जागे होते. सकाळी 4:30 वाजता अभ्यासासाठी रूममेट उठली तरी माझ्या डोळ्यांना काही झोपेची पर्वाच नव्हती. आणि बघा ना, दिसत तर असे होते की मस्तपैकी 12 तासाची झोप घेऊन फ्रेश झाले. मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी काहीतरी प्लॅन करते, तर त्यासाठी मी आजपासूनच थोडीशी सुरुवात केली. कारण कधी नव्हे तर एवढ्या पहाटे मी जागे होते. मग फ्रेश वगैरे झाले आणि बाहेर गेले. नंतर लक्षात आलं की आज कॉलेजला पण जायचं होतं. मग नंतर शूट वगैरे काही केलं नाही, पण फास्ट रूमला आले, आवरलं आणि कॉलेजमध्ये गेले. तिकडे गेल्यावर तर आमचा पूर्ण क्लास रिकामाच होता. क्लासमध्ये एकटीच होते. तेव्हा का काय माहीत, पण कसली तरी भीती वाटू लागली आणि अक्षरशः रडायला येत होतं. फेसवरून तुम्हाला लक्षात येतच असेल. त्यानंतर कशीबशी शांत झाले आणि स्वतःचे स्नॅप्स काढून स्वतःलाच खुश केलं. 5 मिनिटचं काम होतं, पण पूर्ण दिवस कॉलेजमध्येच गेला. संध्याकाळी 5 वाजता रूमला आले, थोडा वेळ मोबाईल पाहिला, फ्रेश झाले आणि खायला बनवावं म्हटलं तर रूममेट्सचा प्लॅन होता नॉनव्हेजचा आणि मी तर पूर्ण व्हेजिटेरियन. मग त्यांनी त्यांच्यासाठी भाकरी बनवलेली. मग मीही म्हणलं आज मी पण भाकरीच खाते. त्यांनी माझ्यासाठी बनवलेली असून पण मला इकडे नको त्यावेळी शहाणपणा करायचाच असतो. सगळे जेवायला बसले तरी माझे हे कुटाणे चालूच होते. एवढ्या हौशीने भाकरी बनवली, पण ती फुगली पण नाही आणि जाडही झाली. मग मस्तपैकी जेवण झालं आणि फायनली 25 ते 26 तासानंतर मी झोपी गेली. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.